स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आता पहारा देण्याची मुभा दिली गेली आहे। निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणण्यासाठी निवडणूक आयोगाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। बदलापूरमधील स्ट्रॉंग रूम बाहेर कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। बदलापूर नगर परिषदेसाठी काल मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्यात आणि त्या ठिकाणी सीसीटीव्ही देखील लावण्यात आले आणि त्याचमुळे पोलिसांचा बंदोबस्तही कडक आहे। जवळजवळ 18 दिवस या सगळ्या मशीन बंदोबस्तात राहतील आणि त्यानंतर मतमोजणीच्या दिवशी त्या मशीन बाहेर काढल्या जातील। दरम्यान या 18 दिवसांच्या काळात विविध पक्षांचे कार्यकर्ते प्रतिनिधी या ठिकाणी पहारा देतील। कोळगाव बदलापूर परिषदेसाठी 2 तारखेला मतदान पार पडलं आणि हे मतदान पार पडल्यानंतर ज्या मशीन आहेत त्या विविध पक्षाच्या प्रतिनिधी तसेच उमेदवार आणि निवडणूक अधिकारी यांच्या समोर या मशीन सील करण्यात आल्या। त्यानंतर रात्री 11:30च्या सुमारास आदर्श विद्यालय या ठिकाणी पहिल्या मधल्या आणि दुसऱ्या मधल्या या 2 ठिकाणी रूम मध्ये स्ट्रॉंग रूम मध्ये या मशीन ठेवण्यात आल्या। त्यानंतर आता या ज्या मशीन आहेत त्या सीसीटीव्ही आणि पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। जवळजवळ या ज्या मशीन आहेत त्या 18 दिवस या मशीन सगळ्या बंदोबस्त मध्ये राहणार आहेत। त्यानंतर तसंच बघायला गेलं तर 619 टोटल या मशीन असून SRPF प्लाटून आणि 18 पोलीस शिफ्ट या ठिकाणी तैनात करण्यात आहे। टोटल 12 सीसीटीव्ही या ठिकाणी लावण्यात आले आहे। मात्र तसंच या ज्या सीसीटीव्ही या ज्या मशीन आहेत त्या मशीनच्या ठिकाणी विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील या ठिकाणी पहारेकरीसाठी नेमण्यात आलं आहे। मात्र अद्याप कुठले या ठिकाणी कार्यकर्ते पहारेसाठी आलेले नाही। मात्र 18 दिवस या ठिकाणी मशीन कैद झाल्यानंतर 21 तारखेला या मशीन निकालासाठी बाहेर निघणार आहे। मात्र आता 18 दिवस या ठिकाणी मशीन या 2 स्ट्रॉंग रूम मध्ये कैद राहणार आहेत। स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, बदलापूर।